कोल्हापुरातील विशाळगडावर काल रविवारी झालेल्या विशाळगड मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। दरम्यान या हिंसक घटनेनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफांनी संभाजीराजेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। यावर संभाजीराजेंनी आज पत्रकार परिषद घेऊन मंत्री हसन मुश्रीफांवर जोरदार हल्लाबोल करताना पैशाची गडबड करून महायुतीत जाणाऱ्या मुश्रीफांनी मला पुरोगामित्व शिकवू नये असे खडेबोल सुनावले। यावेळी त्यांनी हिंसक घटनेचं मी समर्थन करत नसल्याचं सांगताना याबाबत सरकारने गंभीर विचार करावा असे म्हणत सरकारचेही कान टोचले। मी सर्व शिवभक्तांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। 1.5 वर्षाच्या अगोदर 4 डिसेंबरला मी आणि सर्व शिवभक्तांनी अनेक संघटना सगळी आम्ही एकत्र विशाळगडला गेलो होतो। विशाळगडची परिस्थिती पाहिली, इतकी महाभयानक परिस्थिती तिथे आहे, आजही आहे। मला परत एकदा सांगायचंय की मद्यपान जशा पद्धतीने जसं पाहिजे तसं ते करतात। म्हणजे येणारे तिथले कर्नाटकातले लोक असतील आणि कोण लोक असतील, कतलखाना ओपनली चालायचा, मग बकरी कापणं असतील, कोंबड्या कापणं असतील, अतिक्रमण पाहिजे तसं दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलंय, सरकारने अतिक्रमण केलंय। त्याच्यात माझा प्रश्न सुद्धा सरकारला आहे, प्रशासनाला माझा प्रश्न आहे, किल्ला हा पुरातत्व खात्याचा, पुरातत्व खात्यात एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते। प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं, ओके करून टाकलं 2002 ला। हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? म्हणून या 1.5 वर्षापासून मी सरकारच्या मागे आहे की हे तुम्ही अतिक्रमण काढणं गरजेचं आहे। लगेच एक खो गाठला एका लोकप्रतिनिधींनी आणि कोर्टात हा विषय गेला, आणि कोर्टात विषय गेल्यावर सगळेजण असं भ्रम तयार करून ठेवलेलं आहे की न्याय प्रविष्ट विषय आहे। तर न्याय प्रविष्ट विषय हा 158 जे अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत, सरकारने सिद्ध केलेत आणि तिथल्या लोकांनी मान्यता दिलेली आहे। या 158 पैकी 7 आणि 6 बोलू ना, त्या 7 आणि 6 हेच कोर्टात आहेत, बाकीच्यांना कुठलेही न्यायप्रविष्ट विषय नाही आहे। खाली सुद्धा जे गाळे आहे तिथं एकच माणूस हा कोर्टात गेलेला आहे, कैलाश पाटील म्हणून, कल्पेश पाटील, एकच माणूस गेलाय। बाकीच्या अतिक्रमण तुम्ही का काढलं नाही? माझा सरकारला अनेक प्रश्न आहे, माझा प्रशासनाला अनेक प्रश्न आहे। तुम्ही काल निर्णय घेतला, काल काय निर्णय घेतला? आजपासून तुम्ही अतिक्रमण सर्व काढलं जाईल, घेतला ना निर्णय तुम्ही? शिवभक्तांच्या आक्रोशामुळे असेल तुम्ही निर्णय घेतला, मग निर्णय तुम्ही घेऊ शकता की अतिक्रमण आम्ही काढू शकतो, मग अतिक्रमण तुम्ही या 1.5 वर्षात का काढलं नाही? हा माझा प्रश्न आहे।